Namaskar. Some more examples. In triangle ABC, if cos A upon A is equal to cos B upon B, then show that it is an isosceles triangle. So isosceles triangle ची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. टू साइड्स इक्वल्स असतील तर बेसचे जे टू अँगल्स असतात ते पण इक्वल असतात. सो आपण दोन अँगल इक्वल आहेत असं जरी प्रूव्ह केलं तरी हा ट्रायंगल आयसोसेलेस ट्रायंगल इथे प्रूव्ह होईल. आता इन ट्रायंगल एबीसी असं म्हटलंय. सो आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज यूज करू शकतो. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे अप्लाय होतात ट्रायंगलमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. सो त्यापैकी कुठला रूल अप्लाय करून हे प्रूव्ह करता येते का आपण बघणार आहोत. सो गिव्हन दॅट cos A upon A is equal to cos B upon B. पण आपल्याला साइन रूल अप्लाय होतो हे पण माहिती आहे. सो we know that in triangle ABC काय असतो साइन रूल, sin A upon A is equal to sin B upon B. सो याला आपण इक्वेशन 1 म्हणू आणि याला इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 आणि 2 जर आपण सगळी कंबाईन केली म्हणजेच काय की cos A upon A is equal to cos B upon B डायरेक्टली आपण हे स्टेट करू शकतो. सो cos A upon cos B is equal to A upon B, sin A upon sin B is equal to A upon B वगैरे हे सगळं त्याच्यात आलंच. रेशोज आहेत ना, त्यामुळे आपण ह्या प्लेसेस अशा इथे रिप्लेस करू शकतो. सो हे दोन रेशो इक्वल आहेत त्यावरून आपण हे स्टेट करू शकतो की दॅट इम्प्लाइज sin A upon this cos A, sin A upon this cos A या दोन रेशो जर आपण घेतले, रेशोंचा जर रेशो घेतला दॅट विल इक्वल टू sin B upon cos B. फ्रॉम काय लिहिणार आपण, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हे दोन रेशो इक्वल आहेत, त्या दोन रेशोना कंबाईन केलं तर आपण असं लिहू शकतो दॅट इम्प्लाइज sin A upon cos A upon A सेमच आहे इज इक्वल टू sin B upon cos B. हे आपण इथे लिहू शकतो किंवा उलट पण येईल cos A upon sin A इज इक्वल टू cos B upon sin B असं आपण तो रेशो इक्वल होईल. पण sin upon cos म्हणजे काय, tan असतं सेम अँगल असेल तर. सो दॅट इम्प्लाइज tan A इज इक्वल टू tan B. एकदम सिंपल आहे एक्झाम्पल. पण tan A इज इक्वल टू tan B असेल तर आपण इन्व्हर्स ऑपरेट करू शकतो. सो ऑपरेटिंग इन्व्हर्स ऑन बोथ साइड tan इन्व्हर्स A इज इक्वल टू tan इन्व्हर्स tan B. दॅट इम्प्लाइज A इज इक्वल टू B अँड A अँड B काय आहेत तर ट्रायंगल ABC चे अँगल आहेत. त्यातले दोन अँगल सेम झाले म्हणजे इक्वल झाले. टू अँगल्स आर इक्वल म्हणजे तो ट्रायंगल काय झाला, आयसोसेलेस ट्रायंगल झाला. सो देअरफॉर triangle ABC is an isosceles triangle. Next example. In triangle ABC, if sin 2A plus sin 2B is equal to sin 2C, then prove that triangle ABC is a right angle triangle. So right angle triangle आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो ABC या तीन अँगल पैकी कुठला तरी एक अँगल 90 डिग्रीज आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो गिव्हन दॅट sin 2A plus sin 2B is equal to sin 2C. सो इक्वेशन दिलेलं आहे. सो इक्वेशन म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यात सगळीकडे डबल अँगल दिसत आहेत. सो डबल अँगल किंवा त्याचे काही फॉर्म्युले अप्लाय करून हे जे इक्वेशन आहे ते सिम्प्लिफाय करायचं आणि मग त्यावरून आपल्याला काही मिळते का आपण चेक करूया. सो आधी लेफ्ट साईड कन्सिडर करू. इथे लेफ्ट इज इक्वल टू राईट प्रूव्ह करायचं नाहीये. हे इक्वेशन दिलेलं आहे ऑलरेडी की लेफ्ट इज इक्वल टू राईट साईड. फक्त प्रूव्ह काय करायचं की एक अँगल त्यातला 90 डिग्री आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. सो गिव्हन दॅट sin 2A plus sin 2B इज इक्वल टू sin 2C. हे जे स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे. त्यातली LHS आपण कन्सिडर करू आणि सिम्प्लिफाय करून घेऊ. RHS सिम्प्लिफाय करून घेऊ. दोन्ही इक्वेट करू आणि काही इक्वेशन सॉल्व्ह होते का बघणार आहोत. सो कन्सिडर LHS इज इक्वल टू काय होणार sin 2A plus sin 2B. sin A plus B याचा फॉर्म्युला जर आपल्याला अप्लाय करायचा आला तर काय होणार 2 sin A plus B upon 2. तो जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करणार विच इज इक्वल टू 2 sin A plus B. A means n, 2A plus B means this upon 2 cos this angle minus this angle upon 2 असा तो फॉर्म्युला आहे. 2 sin cos साईनचा फॉर्म्युला काय 2 sin cos असा तो फॉर्म्युला अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू काय होणार 2 sin. आता इथे 2A plus 2B त्याच्यातनं 2 कॉमन घेतला तर 2 आणि 2 कॅन्सल होईल आणि A plus B राहील फक्त.
इंटू कॉस, इथे पण 2a 2b मधला 2 2 जर कॉमन घेतला तर कॅन्सल होईल आणि नुसतं a मायनस बी राहील. सो LHS काय सिम्प्लिफाय झाली 2 sin a plus b cos a minus b ही LHS आहे. RHS म्हणजे काय sin 2c आहे, तो डबल अँगलचा फॉर्म्युला तिथे अप्लाय करता येईल. सो RHS बघूया या स्टेटमेंटची. RHS is equal to sin 2c which is equal to 2 sin c cos c. 2 sin थीटा sin 2 थीटा म्हणजे 2 sin थीटा cos थीटा हा अप्लाय केला आपण. पण आपल्याला ह्या अशा टाइप मध्ये जर अँगल हवा असेल तर इन ट्रायंगल ABC आपल्याला माहिती आहे की a प्लस बी, आता एक कॉमन स्टेटमेंट आहे a प्लस बी इज इक्वल टू पाय, बेसिक आहे आपल्याला माहिती आहे. सो सी हा अँगल आपल्याला जर रिप्लेस करायचा असेल तर आपण काय लिहितो पाय मायनस a प्लस बी सो इथे लिहिणार. सो विच इज इक्वल टू 2 इंटू साइन सी च्या इथे आपण रिप्लेस करणार पाय मायनस a प्लस बी, कॉसचा अँगल रिप्लेस करणार सी आहे तिथे पाय मायनस a प्लस बी. हे आपण का रिप्लेस करतोय कारण हे जे स्टेटमेंट गिवन स्टेटमेंट आहे तिथे LHS इज इक्वल टू RHS आहे, ते आपल्याला इक्वेट करायचंच आहे. पण LHS सिम्प्लिफाय करून काय येते ती आपण इथे बघितले, त्याच्यात अँगल a प्लस बी किंवा a मायनस बी असे आहे. RHS सिम्प्लिफाय केल्यावर अँगल CC असे आले, त्यामुळे आपण त्याला a प्लस बी a मायनस बी मध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे काय होईल की हे दोन्ही स्टेटमेंट जेव्हा इक्वेट करायचे असतील तेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यातनं सिम्प्लिफाय करता येईल. आता साइन पाय मायनस थीटा, तर ह्याला थीटा म्हटलं तर साइन पाय मायनस थीटा मीन्स काय असतं साइन थीटा. सो 2 साइन हा थीटा मीन्स काय a प्लस बी इंटू कॉस, कॉस ऑफ पाय मायनस थीटा म्हणजे काय असतं मायनस कॉस थीटा. सो मायनस साइन आलं, ते मायनस साइन इथे आहे ते आपण सगळ्यात कॉमन म्हणून इथे बाहेर घेऊ. मायनस कशाचं आलंय साइन कॉस ऑफ पाय मायनस थीटा मीन्स मायनस, ते इथे लिहिलंय साइन मायनस कॉस थीटा a प्लस बी. सो याला LHS आपली ही आले, RHS ही सिम्प्लिफाय केले आणि गिवन दॅट LHS इज इक्वल टू RHS ना, त्यामुळे ह्या दोन्ही साइड आपण इक्वेट करू शकतो. दॅट इम्प्लाइज LHS काय आली आहे 2 sin a प्लस बी इंटू कॉस a मायनस बी इज इक्वल टू RHS काय आले मायनस 2 sin a प्लस बी cos a प्लस बी बिकॉज दिस स्टेटमेंट हे दोन्ही इक्वल आहेत. LHS ही आली RHS ही आली, दोन्ही इक्वल आहे. आता काही कॅन्सल होतंय का, काही सिम्प्लिफाय होतंय का बघूया. तर 2 2 कॅन्सल झाले, साइन a प्लस बी साइन a प्लस बी कॅन्सल झाले. हे नाही होणार कारण ह्याचा मायनस अँगल आणि याचा अँगल प्लस. सो विच दॅट इम्प्लाइज LHS ला काय राहिलंय cos a मायनस बी इज इक्वल टू RHS ला राहिलंय मायनस cos a प्लस बी. सो मायनस साइन हे मायनस टर्मला आपण लेफ्ट साइड लावूया. दॅट इम्प्लाइज cos a प्लस बी प्लस cos सॉरी LHS चा अँगल काय अँगल केअरफुली घ्या, चुकून इथे अँगल चुकला तर पुढचं सगळं चुकेल. cos a मायनस बी cos a प्लस बी इज इक्वल टू 0. हे आपण इकडे लेफ्ट साइडला काय घेतलं कारण cos a cos b असा तो एक फॉर्म्युला आहे, तो इथे अप्लाय करता येईल. आता आपल्याला माहिती आहे की cos अल्फा प्लस cos बीटा असं असेल तर फॉर्म्युला काय 2 cos cos असा फॉर्म्युला. सो दॅट इम्प्लाइज लेफ्ट साइडला फॉर्म्युला अप्लाय करूया 2 cos दिस अँगल प्लस दिस अँगल a मायनस बी प्लस a प्लस बी अपॉन 2. हे फॉर्म्युले झालेत आपल्याला आधी ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले आपल्याला झाले. cos a प्लस cos c प्लस cos b असा फॉर्म्युला होता ना 2 cos c प्लस d अपॉन 2 cos c मायनस d अपॉन 2 इंटू cos c मायनस d मीन्स काय ही टर्म a मायनस b मायनस ही टर्म मायनस झाल्यावर काय होणार मायनस a मायनस b अपॉन 2 इज इक्वल टू काय RHS इज इक्वल टू 0. तर LHS काय सिम्प्लिफाय होते बघूया. 2 तर इथे 0 ला जाऊन ऍब्सॉर्ब झाले, सो 2 गेले तिथे. आता इथे काय काय राहिलं a मायनस बी म्हणजे मायनस बी प्लस बी गेलं, a प्लस a म्हणजे 2a राहिलं, इथे गेलं a मायनस a गेलं म्हणजे मायनस 2b राहिलं. सो cos 2a अपॉन 2 cos मायनस 2b अपॉन 2 इज इक्वल टू 0 असं आपल्याला मिळालं.
आता अजून सिम्प्लिफाय होईल, 2 2 कॅन्सल होईल. सो दॅट इम्प्लाइज cos A cos minus B is equal to 0. पण cos of minus theta किती असतं? cos of minus theta means कसे असतं? नुसतं cos theta ना. इवन फंक्शन आहे ना cos. इवन फंक्शन ऑड फंक्शन सुरुवातीला झालंय आपलं, लक्षात असेल तर. हा cos ऑफ मायनस थिटा काय असतं? नुसतं cos थिटा असतं. सो मायनस बी लिहिलं काय की प्लस बी लिहिलं काय. सो दॅट इम्प्लाइज cos A cos B इज इक्वल टू 0. सो आपण हे स्टेटमेंट यूज केलं. या स्टेटमेंटसाठी काही फॉर्म्युले वगैरे अप्लाय करून सिम्प्लिफाय करू. हे सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला फायनल स्टेटमेंट काय मिळते? cos A इंटू cos B इज इक्वल टू 0. पण अल्जेब्रात काय असं की दोन नंबरचा प्रॉडक्ट जर 0 असेल तर आयदर कुठला तरी नंबर त्यातला 0 असला पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज आयदर cos A इज इक्वल टू 0 और cos B इज इक्वल टू 0. पण cos A आणि cos B कधी 0 असतात? इन ट्रायंगल ABC cos A आणि cos B कधी 0 असतात? म्हणजे एखाद्या अँगलचा cos कधी 0 असतो? जर तो अँगल 90 डिग्री असेल तर. आठवतात ना तो चार्ट आठवतोय ना, cos π/2 इज इक्वल टू 0. ट्रायंगल ABC मधला म्हणतो ना, असं आपण लेस दॅन 180 डिग्री सगळे अँगल कन्सिडर करणार. सो cos A इज इक्वल टू 0 और cos B इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज आयदर A इज इक्वल टू π/2 मीन्स 90 डिग्री और B इज इक्वल टू π/2. कुठला तरी एक कन्फर्म असेल. आपल्याला माहिती नाही A π/2 असेल का B π/2 असेल, दॅट वी डोंट नो. पण एक one angle must be 90 degree means right angle. So एक angle right angle झाला, that implies triangle ABC is right angle triangle. So याच्यावरून स्टेटमेंट लिहायचं, therefore triangle ABC must be right angled triangle.